आय एम इन लव्ह विथ द शेप ऑफ यू हे गाणं जवळजवळ सगळ्या तरुणांच्या तोंडात असतं आणि त्याचा गायक असलेला एड शिरान सध्या भारतामध्ये आहे. बेंगलुरूमध्ये मात्र तो जेव्हा हे गाणं लाईव्ह गात होता, अनप्लग्ड गाणं ऐकण्याचा आनंद लोक घेत होते आणि तिथं एक पोलीस आला आणि त्या पोलिसानं एड शिरान गात असतानाच त्याचा मायक्रोफोन आणि त्याच्या माईकची वायरच काढून टाकली. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला, लोक बघत सुद्धा बसली. एड शिरानबद्दल कोण असं कसं काय करू शकतं. तेव्हा पोलिसांचं असं म्हणणं होतं की त्याला अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी गाण्यासाठीची परवानगी नव्हती. महत्त्वाचं आहे ते म्हणजे एड शिराननं या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपल्या इन्स्टा अकाउंटवर या सगळ्याबद्दलची एक माहिती दिली आणि त्याने असं म्हटलंय ते म्हणजे वी हॅड परमिशन टू बस्क बिटवीन हेन्स as playing in the exact spot was planned out before. It wasn't just us randomly turning up. All good thoughts. See ya at the show tonight. आता एडचं असं म्हणणं होतं की त्याला बससाठीची म्हणजे सार्वजनिक ठिकाणी गाणं गाण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती आणि त्यामुळे ते अधेमध्ये अशा ठिकाणी जाऊन बस करत होते आणि त्याचाच एक भाग होता आणि म्हणून तो तिथं जाऊन ते फेमस गाणं गात होता. अर्थात पण त्याच्यामुळे एडच्या गाण्यामध्ये खंड पडला, पण एडची तिथली पब्लिसिटी झाली असं सुद्धा म्हटलं जात आहे. ही घटना एड बरोबर घडल्यानंतर मग लोकांनी पोलिसांच्या विरोधात आणि पोलिसांच्या बाजूनं अशा कमेंट्स केलेल्या आहेत. अर्थात सोशल मीडियावर एड शिरानचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना ही काही गोष्ट आवडलेली नाही. असं असलं तरी सुद्धा एड जेव्हा पोलीस तिथं येत होता त्यावेळेस आपलं गाणं थांबवू शकला नाही. एडचं गाणं पोलिसांनी थांबवलं आणि हे दाखवून दिलं ते म्हणजे की इट हॅपन्स ओनली इन इंडिया. नियमांचं पालन भारतात सुद्धा करावं लागेल.